हे ब्रेड पकोडा किती छान कलर आलेला आहे, अजिबात तेलकट झालेला नाही आहे आणि क्रिस्पी पण झालेला आहे। कमी साहित्यात अगदी झटपट होते आणि पावसाळ्याच्या दिवसात पटकनी खाण्यासाठी तयार होतं आणि याच्यासोबत गरम गरम चहा खूपच म्हणजे हा ब्रेड पकोडा टेस्टी लागतो। हा कसा बनवतात ते मी तुम्हाला बनवून दाखवतो। त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा की ब्रेड पकोडा कसा झाला। हा ब्रेड पकोडा तुम्हाला मी एक कापून दाखवते। बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे, अगदी कुरकुरीत झालेला आहे। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्रेड पकोडे। पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला तळलेलं खावंसं वाटते, तेव्हा ब्रेड पकोडे हे खूप छान लागतात, अगदी कमी साहित्यात होतात आणि झटपट होतात। त्यासाठी मी घेतले 1 वाटी बेसन, 2 चमचे तांदूळाचं पीठ घेते, त्यामुळे पकोडे कुरकुरीत होतात। अगदी थोडासा घेतला अजवाईन, त्यामुळे बेसन पचायला हलकं जाते। थोडीशी हळद, मीठ आणि ही मिरची आणि जिरा जाडसर मिक्सरमधून बारीक करून घेतलं। हिरवी कोथिंबीर, धने पावडर, हे आधी कोरडे सगळं मिक्स करून घेते, कोरडे मसाले। आता आवश्यकतेनुसार पाणी घालते आणि छान मिक्स करून घेते। असं हे पूर्ण बेसन भिजून झालेलं आहे। हे जेवढं आपल्याला फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं, कारण की त्यामुळे काय होईल, बेसन हलकं होईल आणि पकोडे छान फुलतील आणि हलके फुलके सुद्धा होतील। हे असेच आपल्याला पाहिजे। बघू शकता तुम्ही, याच्यापेक्षा घट्टही नाही झालं पाहिजे आणि पातळ पण नाही झालं पाहिजे। आता हे बाजूला ठेवू। हे मी ब्रेड घेतलेले आहे, आता हे आपण कापून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तो आकार देऊ शकता। मी असे सर्व ब्रेडचे स्लाइस करून घेते, तसंच मिरच्या पण कापून घेते ब्रेडसोबत खायसाठी। मिरचीमध्ये, हिरवी मिरचीमध्ये फायबर भरपूर असते, त्यामुळे ते तळलेले जे खातो आपण ते लवकर पचते। अशा सगळे मिरच्या मी कापून घेते, त्यामुळे ह्या उडणार नाहीत। थोडासा चिमूटभर खायचा सोडा टाकते आणि परत फेटून घेते, कारण हा जे सोडा आहे खायचा तो ॲक्टिव्ह होईल। कढईत तेल गरम झालेलं आहे। तेल आपल्याला मीडियम आचेवर पाहिजे। ते कसं झालं तेल गरम पाहायचं असलं तर थोडंसं बेसन तेलात सोडायचं। पाय एकदम वर आलेला आहे, याचा अर्थ आपल्याला तेल एवढंच गरम पाहिजे। आता ब्रेड घेतली, हे ब्रेड बेसनमध्ये पूर्ण बुडवून घ्यायचं आणि हे असं तेलात सोडून द्यायचे। परत दुसरी एक स्लाइस सांगते मी। हे ब्रेड पूर्ण बेसनमध्ये बुडवलं झालं की हे तेलात टाकून द्यायचं। आता साईड बदलून घेते। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आता हे ब्रेड पकोडे झालेले आहे, हे काढून घेतो। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहे, छान आवाज पण येत आहे याचा। प्लेटमध्ये काढून घेते।